विषय IPO म्हणजे काय? तुम्ही बातम्यांमध्ये किंवा सोशल मीडियावर अनेकदा ऐकलं असेल, नवीन कंपनीचा IPO येत आहे. पण हा IPO नेमका असतो तरी काय? आणि लोक IPOसाठी एवढे उत्सुक का असतात? आज आपण IPO अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. IPO म्हणजे इनिशियल पब्लिक ऑफरिंग. जेव्हा एखादी कंपनी पहिल्यांदा सामान्य लोकांसाठी आपले शेअर्स विकते, त्या प्रक्रियेला IPO म्हणतात. कंपन्या IPO का आणतात? कारण त्यांना व्यवसाय वाढवण्यासाठी मोठ्या पैशांची गरज असते. उदाहरणार्थ, नवीन प्रोजेक्ट सुरू करणे, नवीन मशीन खरेदी करणे, कर्ज फेडणे, कंपनीचा विस्तार करणे, यासाठी कंपनी IPOद्वारे पैसे उभे करते. IPOमुळे सामान्य गुंतवणूकदारांनाही कंपनीच्या सुरुवातीच्या टप्प्यात गुंतवणूक करण्याची संधी मिळते. म्हणजेच कंपनी शेअर मार्केटमध्ये लिस्ट होण्यापूर्वीच तुम्ही तिचे शेअर्स खरेदी करू शकता. जेव्हा IPO पूर्ण होतो तेव्हा कंपनीचे शेअर्स स्टॉक एक्सचेंजवर लिस्ट होतात, जसे की नॅशनल स्टॉक एक्सचेंज, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज. त्या दिवसाला म्हणतात लिस्टिंग डे. काही वेळा IPOची लिस्टिंग इश्यू प्राईसपेक्षा जास्त किमतीवर होते. याला म्हणतात लिस्टिंग गेन. म्हणूनच अनेक गुंतवणूकदार IPOमध्ये गुंतवणूक करतात. पण लक्षात ठेवा, सर्व IPO फायदेशीर असतातच असं नाही. म्हणून IPOमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी कंपनीचा अभ्यास करणे खूप महत्त्वाचे आहे. आता तुम्हाला समजलं असेल IPO म्हणजे काय आणि कंपन्या IPO का आणतात. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत प्रायमरी मार्केट आणि सेकंडरी मार्केट म्हणजे काय. म्हणून शेअर मार्केट मराठीत शिकण्यासाठी स्विंग इज किंग चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.